गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओ लेक्चरपासून आपण वोकॅबलरी जो सेक्शन आहे त्या वोकॅबलरी सेक्शनला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये जो पहिला प्रकार होता तो म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन. या वन वर्ड सबस्टिट्यूशनमधली जी ए सिरीज आहे म्हणजे जे वर्ड्स एनं स्टार्ट झालेले होते या असणाऱ्या वर्ड्सचा त्या ठिकाणी आपण स्टडी केलेला होता. In this lecture, we are going to discuss about B and C series, that is mean those words which start by B and C alphabet. B आणि C या अल्फाबेटने स्टार्ट झालेले जे वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये ते आपल्याला या असणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण आजचं जे लेक्चर आहे ते या ठिकाणी स्टार्ट करूयात. सुरुवातीला त्या ठिकाणी जो पहिला वर्ड आहे तो आपल्याला या स्क्रीनवरती दिसत असेल, ब्रिटल असा तो वर्ड आहे. आता हा जो ब्रिटल आहे त्या ब्रिटलचं इंग्लिशमधलं जे असणारं जे मिनिंग आहे ते तुमच्या समोर त्या ठिकाणी आहे, दॅट विच ब्रिक्स इझिली. मराठी भाषेमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर त्याला आपण मराठीमध्ये ठिसूळ असं म्हणतो. म्हणजे जे असणारं प्रॉडक्ट ठिसूळ असतं त्याला आपण काय म्हणतो, ब्रिटल असं इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी म्हणत असतो. मराठीमध्ये त्याला आपण ठिसूळ असं म्हणतो. सेकंड वर्ड आहे बिगॉट. बिगॉट BIGOT, one who has narrow and prejudiced religious views. यालाच आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मराठीमध्ये जर आपण याचा अर्थ समजून घेतला तर तो काय होतो, दुराग्रही असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. तिसरा जो वर्ड आहे तो आहे बायबिलिओग्राफी. याचा मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये, तर लिस्ट ऑफ बुक्स अँड रायटिंग्स ऑफ वन ऑथर अबाउट वन सब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या ग्रंथांची असणारी जी सूची असते, लिस्ट ऑफ बुक्स म्हणजेच काय, तर ग्रंथसूची. एखाद्या पुस्तकाची जी लिस्ट असते त्याला आपण काय म्हणतो, तर बायबिलिओग्राफी असं आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणत असतो. फोर्थ नंबरचा वन वर्ड सबस्टिट्यूशनसाठीचा वर्ड आहे ब्युरोक्रसी. BUREAUCRACY. ब्युरोक्रसी म्हणजे काय, तर गव्हर्मेंट बाय द ऑफिशियल्स. गव्हर्मेंट बाय द ऑफिशियल्स म्हणजेच मराठीमध्ये जर याचा आपण विचार केला तर मराठीमध्ये या असणाऱ्या ब्युरोक्रसी वर्डसाठी आपण नोकरशाही, बघा मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, तर नोकरशाही असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. 5 नंबरचा त्या ठिकाणी वर्ड आहे बायर. BIER. त्याचा इंग्लिशमध्ये जो वर्ड आहे तो काय आहे, अ वुडन स्टँड ऑन विच डेड बॉडी इज कॅरीड. म्हणजेच या ठिकाणी मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, तर एखादं प्रेत जे असतं तर ते प्रेत वाहून नेण्यासाठी जी काही त्या ठिकाणी लाकडी ढाचा असतो, बघा प्रेत वाहून नेण्यासाठीचा, बघा प्रेत वाहून नेण्यासाठीचा लाकडी ढाचा. लाकडी ढाचा यालाच आपण इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी काय म्हणतो, बायर असं म्हणतो. BIER, अ वुडन स्टँड ऑन विच डेड बॉडी इज कॅरीड. नेक्स्ट त्या ठिकाणी काही वर्ड्स आहेत, त्यातला 6 नंबरचा वर्ड आहे बिओर्जियस. म्हणजे BOURGEOIS. बघा याचं जे इंग्लिशमधलं मिनिंग आहे ते काय आहे, बिलॉंगिंग टू अ क्लास बिटवीन जेंट्री अँड द लेबरर्स. बिलॉंगिंग टू अ क्लास बिटवीन जेंट्री अँड द लेबरर्स. म्हणजेच मराठीमध्ये जर याचा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ काय होतो, तर पांढर पेशा. बघा पांढर पेशा असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. 7 नंबर आहे बार्टर. बार्टर, ट्रेड बाय एक्सचेंजिंग. बार्टर मीन्स ट्रेड बाय एक्सचेंजिंग. त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्या ठिकाणी त्याला मराठीतला जो अर्थ आहे तो बेसिकली इकॉनॉमिक्समध्ये आपण हा वापरू शकतो, तो म्हणजे वस्तू विनिमय. बघा वस्तू विनिमय यालाच आपण इंग्लिशमध्ये बार्टर असं म्हणतो, ट्रेड बाय एक्सचेंजिंग. 8 नंबरचा बी वरूनचा वर्ड आहे बायोग्राफी. BIOGRAPHY. ऑटोबायोग्राफी हा वेगळा असतो आणि बायोग्राफी हा पण वेगळा असतो. बायोग्राफी द लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन. बायोग्राफी याला आपण काय म्हणतो, चरित्र म्हणतो. आणि ऑटोबायोग्राफी याला काय म्हणतो,
आत्मचरित्र असं आपण म्हणत असतो. 9 नंबर बँकरप्ट, BANKRUPT, बँकरप्ट, अ पर्सन ऑफ ऑर्गनायझेशन विच इज डिक्लेअर्ड इन लॉ ॲज अनेबल टू पे देअर डेप्ट्स. आता या ठिकाणी आपण बँकरप्ट याचा जो मराठीतला अर्थ जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, दिवाळखोर होणे. बघा, दिवाळखोर होणे किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो बघा दिवाळ निघालं त्या कंपनीचं, त्या बँकेचं, त्यालाच आपण काय म्हणतो, बँकरप्ट म्हणतो. आणि अजून एक वर्ड त्याला अर्थ आहे, तो म्हणजे कफल्लक. बघा, कफल्लक असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. 10 नंबरचा वर्ड आहे ब्लास्फेमी, BLASPHEME, डिसरेस्पेक्टफुल लँग्वेज अबाउट गॉड ऑर हॉली थिंग्स. यालाच आपण काय म्हणतो, एखादा निंदा करणे. ठीक आहे ना. डिसरिस्पेक्ट म्हणजे काय, निंदा कशाबद्दल, गॉड किंवा होली थिंग्स, धार्मिक ज्या गोष्टी असतात किंवा गॉड ही जी ॲबस्ट्रॅक्ट थिंग आहे याच्या विरुद्ध किंवा याची निंदा करणे, याला आपण ब्लास्फेमी असं म्हणतो. नेक्स्ट त्या ठिकाणी वर्ड्स आहेत, त्यातला 11 नंबरचा वर्ड आहे बायलिंग्युअल, BILINGUAL, बायलिंग्युअल, वन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, तर 2 भाषा ज्याला येतात बोलता त्यालाच आपण द्विभाषिक किंवा द्विभाषी. बघा, द्विभाषी किंवा द्विभाषिक. द्विभाषिक म्हणजे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी 2 भाषा बोलता येतात त्याला आपण बायलिंग्युअल पर्सन असं म्हणतो. 12 नंबर बँक, बँक म्हणजे काय, रो ऑफ कीज. चाव्या ज्या असतात त्या चाव्यांचा जो जुडगा असतो त्या चाव्यांच्या जुडग्याला इंग्लिशमध्ये बँक असं म्हणतात. ॲक्च्युली रिव्हर जी असते, नदी, त्या नदीचा किनारा, यालासुद्धा आपण बँक ऑफ द रिव्हर असं म्हणत असतो. 30 नंबर ब्युरोक्रॅट, BUREAUCRAT, ब्युरोक्रॅट, अ गव्हर्मेंट ऑफिशियल. त्यालाच आपण नोकरशाही असं म्हणतो. आज ज्या वेगवेगळ्या परीक्षा भारत सरकार त्याचबरोबर प्रत्येक राज्य सरकार जे घेत असतं ते घेतल्यानंतर त्याच्यातून जो निवडला जाणारा उमेदवार आहे तो ब्युरोक्रॅटच असतो, म्हणजेच एक नोकरशहा असतो, गव्हर्मेंट ऑफिशियल असतो. 40 नंबर आहे कॅरीड अवे बाय फोर्स. त्यालाच आपण हायजॅक्ट असं आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे एखादं विमान हायजॅक केलं जातं बघा, आणि त्याचा जे मराठीतला जो अर्थ आहे तो काय आहे, तर अपहरण करणे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण परीक्षेमध्ये फ्रेझल वर्ब म्हणून त्या ठिकाणी तो कदाचित विचारला जाऊ शकतो. त्यामुळं या शब्दाचं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर कॅरीड अवे बाय फोर्स यालाच आपण हायजॅक असं म्हणतो. काय म्हणतो, तर हायजॅक करणं, त्यालाच आपण मराठीमध्ये अपहरण असं पण म्हणू शकतो. 15 नंबरचा त्या ठिकाणी जो वर्ड आहे तो वर्ड काय आहे बघा 15 नंबरचा, तर कॉन्ट्राबँड. म्हणजे स्पेलिंग बघा, म्हणजे हायजॅकला आपण बघा इथे लिहितो मी अपहरण. ठीक आहे ना, अपहरण. कॉन्ट्राबँड, CONTRABAND, गुड्स विच इम्पोर्ट ऑर एक्सपोर्ट इज प्रोहिबिटेड बाय लॉ. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, तुम्ही याला IMP म्हणू शकता. तर याचा जो मराठीतला जो अर्थ आहे तो काय आहे, तर जप्ती. एखाद्या संस्थेवर, एखाद्या कंपनीवर जी जप्ती आणली जाते की जे काय असतं, तर प्रोहिबिट, लॉच्या विरुद्ध. एखादं जर गुड्स म्हणजे काय, तर एखादा माल विकला जातो किंवा तो इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो त्यावेळी तो कॉन्ट्राबँड असं त्याला कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे 16 नंबरचा. हा पण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे काय, कॉन्फिस्केट, CONFISCATE, टू सेज बाय ऑथॉरिटी. सेज म्हणजे काय करणं, तर जप्त करणं. एखादी गोष्ट जर जप्त करायची असेल तर त्याला आपण वर्ब म्हणून हा वर्ड वापरू शकतो, जप्त करणे. म्हणजेच काय, कॉन्फिस्केट, CONFISCATE. 17 क्रिड्युलस, CREDULOUS. बघा, CREDULOUS मिसस्पेल्ड वर्डमध्ये हा विचारला जाऊ शकतो. त्याचं मिनिंग आहे वन हू बिलीव्स वॉट एव्हर इज टोल्ड टू हिम. म्हणजेच काय, तर दूध खुळा म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला, काय म्हणतो, दूध खुळा. किंवा जर आपल्याला मराठीतच याचा अर्थ समजून घ्यायचा झाला
तर वन हू बिलीव्ज वॉट एव्हर इज टोल्ड टू हिम, एखाद्या व्यक्तीला काहीही सांगितलं आणि त्याच्यावर जर तो विश्वास ठेवत असेल तर त्याला आपण क्रिड्युलस पर्सन असं आपण म्हणू शकतो. त्याला भोळसर पण म्हणू शकता तुम्ही किंवा भोळसट असा मराठीमध्ये एक वर्ड आहे त्यासाठी. 18 नंबर आहे कम्युटर, COMMUTER. कम्युटर मीन्स जर आपण विचार केला तर अ रेग्युलर ट्रॅव्हलर, म्हणजे जो दैनंदिन प्रवासी असतो बघा, दैनंदिन प्रवासी जो रेग्युलर ट्रॅव्हलिंग करतो, दैनंदिन एखादा प्रवासी असेल तर त्याला आपण कम्युटर असं म्हणतो. ट्रॅव्हलरसुद्धा म्हणतात, बट कम्युटर हा त्या ठिकाणी एक वर्ड आहे. 19 क्रेडेन्शियल, CREDENTIAL. आता क्रेडेन्शियल म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटमध्ये हा वर्ड वापरला जातो. क्रेडेन्शियल म्हणजे त्या ठिकाणी अ लेटर ऑफ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्ट वर्दीनेस, त्यालाच आपण विश्वासपात्र, खास करून हा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापरला जाणारा वर्ड आहे विश्वासपात्र. एखाद्या गोष्टीला विश्वासपात्र असणे यालाच आपण क्रेडेन्शियल म्हणतो. बघा, त्या व्यक्तीचं क्रेडेन्शियल तपासा. अ लेटर ऑफ पर्सन्स पोझिशन अँड ट्रस्ट वर्दीनेस. 20 नंबरचा वर्ड आहे कॅपिटलिस्ट, CAPITALIST. कॅपिटलिस्ट, अ मॅन हू हॅज लॉट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन द प्रायव्हेट सेक्टर, म्हणजेच त्याला आपण भांडवलदार, इकॉनॉमिक्समध्ये हा वर्ड बेसिकली वापरला जातो. भांडवलदार, मराठीमध्ये त्याला आपण भांडवलदार असं संबोधित करू शकतो. नेक्स्ट आहे 21 नंबरचा वर्ड आहे कंटेम्प्ररी, CONTEMPORARY. लिव्हिंग ॲट द सेम टाईम. कंटेम्प्ररी याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, समकालीन, म्हणजे एकाच काळामध्ये जन्माला आलेले याला आपण समकालीन असं आपण म्हणू शकतो. 22 एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मिसस्पेल्ड वर्डमध्ये किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये विचारला जाणारा हा एक वर्ड आहे कॉन्टॅजियस, CONTAGIOUS. अ डिसीज दॅट इज कम्युनिकेटेड बाय कॉन्टॅक्ट. हे लक्षात घ्या. कॉन्टॅजियसमध्ये जो OUS, ज्या वर्डच्या शेवटी बघा इंग्लिशमध्ये OUS असतो, तो वर्ड 100% काय असतो, तर ॲडजेक्टिव्ह असतो. हा एक बेसिक रूल त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर आता कॉन्टॅजियस म्हणजे काय, की जो रोग त्या ठिकाणी संपर्कजन्य आहे, म्हणजे एखाद्याच्या संपर्कात आल्यानंतर जो त्या ठिकाणी पसरतो त्याला आपण कॉन्टॅजियस असं म्हणू शकतो. कोरोना पण तसंच आहे. 23 सिमिटरी, CEMETERY. an area of land for the burial of dead people. त्यालाच आपण काय म्हणतो, स्मशानभूमी. मराठीमध्ये त्याला आपण स्मशानभूमी, किंवा ज्या ठिकाणी ज्या डेड बॉडीज असतात त्या डेड बॉडीज बिरीड केल्या जातात त्या ठिकाणी त्याला आपण सिमिटरी असं म्हणू शकतो. 24 कॉन्जिंटल, CONGENTAL. बिलॉंगिंग ऑर पर्टेनिंग टू ॲन इंडिव्हिज्युअल फ्रॉम बर्थ. यालाच आपण जन्मजात, बघा जन्मजात, एखाद्याला काय असतं की जन्मजात अपंगत्व असतं, पॅरालाइज्ड पर्सन असतो तो, त्यालाच आपण कॉन्जेंटल असं म्हणू शकतो. 25 नंबरचा वर्ड आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट, कॉन्स्टिलेशन, CONSTELLATION. कॉन्स्टिलेशन म्हणजे काय, तर कलेक्शन ऑफ स्टार्स, त्याला काय म्हणतो आपण, कलेक्शन ऑफ स्टार्स. त्यालाच मराठीमध्ये जो वर्ड आहे तो भारी आहे एक, तो म्हणजे नक्षत्र. नक्षत्र याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्स्टिलेशन असं म्हणत असतो. नेक्स्ट त्या ठिकाणी 26 नंबरचा वर्ड आहे कॉर्प्स. आता कॉर्प्स म्हणजे काय बघा, डेड बॉडी ऑफ अ ह्युमन बीइंग. कॉर्प्स म्हणजे काय, प्रेत म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो मराठीमध्ये, एखाद्या व्यक्तीचं असणारं जे प्रेत असतं त्याला इंग्लिशमध्ये कॉर्प्स असं म्हणतात, डेड बॉडी ऑफ अ ह्युमन बीइंग. नेक्स्ट आहे क्रिड्युलस, CREDULOUS. दोज हू बिलीव्ह रॅडिली. मगाशी हा शब्द आलेला होता, ॲक्च्युली हा रिपीट झालेला वर्ड आहे, भोळसट. 28 कोलॅबोरेटर. कोलॅबोरेटर, COLLABORATOR. वन हू अटेम्प्ट्स अ टास्क जॉईंटली विथ अनादर. दिस इज कॉल्ड कोलॅबोरेटर. कोलॅबोरेटर याला आपण मराठीमध्ये
त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर साथीदार, पार्टनर आपण म्हणू शकतो बघा, दुसरा शब्द साथीदार किंवा पार्टनर्स. 29 नंबरचा वर्ड आहे तो आहे सेलिबसी, CELIBACY, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. त्यालाच आपण ब्रह्मचर्य, बघा ब्रह्मचर्य अवस्था म्हणजे बेसिकली जी विवाह होऊ शकत नाहीत, अनमॅरिड असतात आणि खूप वर्ष झालं त्यांचं लग्न झालं नाही, अशा व्यक्तींनी ब्रह्मचर्य ही अवस्था त्यांच्या लाईफमध्ये चालू असते. 30 कॅलिग्राफी, CALLIGRAPHY, द आर्ट ऑफ हँड रायटिंग. म्हणजेच काय, अक्षरलेखन. काही व्यक्तींचं अक्षरलेखन एवढं छान असतं की त्यालाच आपण हँड रायटिंग छान असणं असं पण म्हणतो. तर अक्षरलेखन याला आपण इंग्लिशमध्ये कॅलिग्राफी असं म्हणत असतो. नेक्स्ट त्या ठिकाणी वर्ड आहे 31 कोलोक्वियल, COLLOQUIAL, ओनली द स्पोकन लँग्वेज. कोलोक्वियल लँग्वेज म्हणजे काय की जी फक्त बोलीभाषा असते, तिची रिटर्नमध्ये काही लिहू शकत नाही. अशा कितीतरी भाषा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदिवासी समाजांच्या मार्फत बोलल्या जातात की ज्या फक्त बोलीभाषा आहेत, त्यांची रिटर्न लँग्वेज त्या ठिकाणी कुठलीही पाहायला मिळत नाही. 32 कन्झर्वेशन, CONSERVATION, अ केअरफुल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ. म्हणजेच काय तर कन्झर्वेशन याला मराठीतला शब्द जो आहे तो आहे संरक्षण. काय आहे तर संरक्षण. 33 कॉम्पेन्सेट, COMPENSATE, कॉम्पेन्सेट यालाच आपण टू गिव्ह समथिंग फॉर लॉस ऑर डॅमेज. महापूर आल्यानंतर, भूकंप आल्यानंतर गव्हर्नमेंट ह्या असणाऱ्या रिजनला, त्या एरियाला जी मदत जाहीर करतं त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, नुकसान भरपाई. बघा नुकसान भरपाई त्यालाच इंग्लिशमध्ये कॉम्पेन्सेट असं म्हटलं जातं. 34 कॉलेजेस, पीपल वर्किंग टुगेदर इन द सेम ऑफिस और डिपार्टमेंट. त्यालाच आपण कलिग्स असं पण म्हणतो. कलिग्स म्हणजे काय तर सहकारी. एका ऑफिसमध्ये, एका इन्स्टिट्यूशनमध्ये जी मंडळी काम करतात त्याला आपण कलिग्स असं म्हणतो, सहकारी. 35 कॉन्शायस, CONSCIOUS, एफर्ट्स डन विथ क्रिटिकल अवेअरनेस. त्यालाच आपण जाणीवपूर्वक, बघा जाणीवपूर्वक असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. नेक्स्ट वर्ड आहे 36 चॉफियर, CHAUFFEUR, वन एम्प्लॉयड टू ड्राईव्ह अ व्हेकल. यालाच आपण काय म्हणतो तर पगारी खाजगी वाहन चालक. बघा मराठीमध्ये याला काय म्हणतात, पगारी खाजगी वाहन चालक असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. 37 आहे CULINARY, क्युलिनरी कनेक्टेड विथ कुकिंग. जो व्यक्ती कुकिंगशी कनेक्टेड आहे, कुकिंग यालाच आपण मराठीमध्ये पाककला असं म्हणतो. काय म्हणतो बघा, पाककला, जेवणाची जी कला आहे स्वयंपाकाची, तर त्याला आपण क्युलिनरी असं म्हणू शकतो. 38 आहे क्युल्पेबल, CULPABLE, डिझर्विंग ब्लेम. यालाच आपण दोषार्ह असं आपण म्हणू शकतो. 39 आहे क्लॉस्ट्रोफोबिया. फोबिया म्हणजे भीती असते ॲक्च्युली. सो फिअर ऑफ बिईंग शट अप इन अ स्मॉल एन्क्लोज्ड स्पेस, म्हणजे बंदिस्त जागेत भीती वाटणारा एक रोग. बंदिस्त जागेमध्ये भीती वाटणारा रोग, त्याला आपण क्लॉस्ट्रोफोबिया असं म्हणू शकतो. कॅनिबल, अ पर्सन हू इट्स द फ्लेश ऑफ अदर ह्युमन बीइंग्स. त्यालाच मराठीमध्ये नरभक्षक असं म्हणतात. काय म्हणतात, नरभक्षक. त्यालाच आपण कॅनिबल असं त्या ठिकाणी म्हणत असतो. 41 नंबरचा वर्ड आहे कॅनिबल, अ पर्सन हू इट्स द फ्लेश ऑफ अदर ह्युमन बीइंग्स. आत्ता झालेलंच आहे हा वर्ड, त्याचं मिनिंग आहे नरभक्षक. 42
कॉचॉस, CAGOLUE, अ लाईट वेट हुडेड थाय लेंथ वॉटरप्रूफ. त्यालाच आपण काय म्हणतो तर त्या ठिकाणी त्याला वर्ड आहे डोक्यावरून घेण्यासारखे मांड्यांपर्यंत असणारं जे जॅकेट असतं. म्हणजे ह्या हॉलिवूड वगैरे मूवीजमध्ये जे डिटेक्टिव्स वगैरे ब्लॅक जॅकेट यूज करायचे की जे बेसिकली गुडघ्यापर्यंत असतं, त्याला आपण त्या ठिकाणी या असणाऱ्या पद्धतीचा तो त्या ठिकाणी वर्ड आहे. आणि 43 की जो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण खूप इम्पॉर्टंट, तो म्हणजे कार्निवोरस ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट. त्यालाच आपण काय म्हणतो मांसाहारी. जे व्यक्ती मांसाहारी असते त्यासाठी तुम्ही हा वर्ड यूज करू शकता, कार्निवोरस. So I hope students you all understand our today's one word substitution B and C series very well. So next lecture मध्ये पण आपण अशाच टाईपमध्ये आपला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा जो कॉन्सेप्ट आहे तो त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ते तुम्ही शेअर करा. त्याचबरोबर आपला एक टेलिग्रामचा चॅनल आहे, त्याचं नाव आहे व्हिजन इंग्लिश, तर तेही तुम्ही जॉईन करू शकताय, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश ग्रामरची असणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये त्याच्यामध्ये मांडली जाईल. सो थँक्यू व्हेरी मच.